आणि दोन आमचे ऑफिशियल. ही मॅच विदाउट अंपायर असेल. जो स्ट्राईकला येणार तोच. चला खुशान जात आहेत. थँक्यू. वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जयू आपण थोडं ट्राय करू दोघं जुगलबंदी. नक्कीच जरा. पहिला चेंडू जिग्या यांचा बघा, निखिल खोदून काढल्या चेंडू. ऑफ साइड तिथे ऋतिक आजगर. जेव्हा गाव झोपतो तेव्हा तो गाडी काढतो आणि सगळ्यांना उठवतो. जर कोण कामगिरी करेल त्यांना पण सुद्धा डिस्टर्ब होतो त्याच्यात. आजगर म्हणजे चांगलं काम करते. निखिल आहे पण काय वाटतंय याच्याबद्दल तुला? निखिल म्हणजे भाई काय नाही वाटतंय मला वाटतंय आणि गिलीला चेंडू खाली सँडीच्या हातातून सुटली कॅच. आणि आया 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 ऋतिक या आजगरला गिलाचा होता पण हे नानीटी आयली मध्ये. नानीटी आयली मध्ये. नानीटी फक्त शेंडा बघून पोऱ्यावल की कोण आहे कोण चालले पुढे. कोण प्लेयर रॉकस्टार टीम जेवून घ्या. SSC बॅच जेवून घ्या. जे जेवले नाही आहेत खेळाडू त्यांनी अगोदर जेवून घ्या. नंतर मग प्रेक्षकांसाठी जेवण आहे. मग सांगू नका जेवण मिळालं नाही. पायावरचा बॉल ग्लान्स केलाय. अय्या 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 लांब लांब पाय असते ना लॉंग लेग तही गेलाय बॉल. येईल डब्बा चौकार. चौकार. थँक्यू. काय वाटतंय यो गाणं असं लावतंय नॉनव्हेज काय तुला आठवण आली काहीतरी? नक्कीच. रातचे तर हुक्का पेटून ढग बनतील. रातचे आपल्याला ढग दिसतील प्रत्येक मांडवात. यावन आहे का कोण मुक्का बिक्का पिणार? सगळी फॉलो पाहिजे तर हुक्काच वाटतं सगळी. नाही रे असं नाव नको खराब करू. चांगली पोरान. पतू बघा काय रे पतू. पतू खराय तो सांगते याच्यासाठीच बोलविले मला आहे कॉमेंट्रीला. पतू किशनच ते हुक्का. नको रे घरची बघतन. यो जिग्या भिवंडी भिवंडीचा आहे. आणि बघा सरळ ग्राउंड फटका. सँडीच्या हातात चेंडू. मागची सँडीने कॅच पकडली असती पण कशी चैन वजन होती ना जरा मान जरा खाली पडली मग सँडीची तेव्हा ती कॅच सुटली. पण समोर आजगर आलता ना गिलाला मग नानी टिनी केला जावाचं समोर. हिमालय 250 उन्हे दिले ना आवडा ऐकायला लागतंय. 500 दिला असतं तर ऐकलं तरी असतं. ओ आडवे आडे हात से पण मॉन्टी डी मॉन्टी के हाथ में चेंडू जाते हुए मॉन्टी यांनी घेतलाय. झोपून कॅच रुपेशनी. तेच बरं चालू मॅच मधून अंपायर गायब काही झालं तर पाहुणे आले तर त्यांच्यासाठी संदीप सर मोहनदादा पाटील यांनी सलग 10 वर्ष ही स्पर्धा चालली आणि 10 वर्ष बकऱ्याचा बहुमान दरवर्षी ते देत आहेत. प्रत्येक वर्षी त्यांनी काहीच म्हटलं नाही आणि खऱ्या अर्थाने एक असं व्यक्तिमत्व आहे की नेहमीच या परिसरातील कुठलीही स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये ते सहकार्य करत असत. नक्कीच चर्चा आपण करणार आहोत. कैवल्याने लगातार 3 6 मारले ते एक बियरचा बॉक्स भले पिया नाही तर नाही पिया. आया आया बॉक्स जाऊ दे आता. चाकण्याचा पैसे नाही उरला आपले का? चाकण्याचे पैसे घेवायला लागतील. बंधू इथे गेलाय आऊट. आया आया काय बोलशील? चाकण्याची साला चणा शेंगण्याची साला खावा लागतील. चाकण्याने एक थम्सअप छोटा जो टाकीतून देऊ आपण. नाही डे नाईट क्रिकेट खेळतात कालची झोप नाही उडली. हा
कालची झोप तर नाही उडली. आता बघा नवीन झोप उडवेल वाटते आता ह्यो. यो पार्थ आलाय बाबा 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 केवढी कडक साईड आहे टीमची. पार्थ सिंग, सिंग इज किंग. पण जयू तुला माहिती आहे का जेवढी फुल साईड ना तेवढी टीम बाहेर जाते ना, जेवढी लूज टीम ना तेवढी ती ट्रॉफी घेते. गेले वर्षी बघितलं, दरवर्षी बघतो आपण. काय येस वाटतंय तुला? येस तो फायदा आहे ब्रिजर बॉयचा. जे खाली असतात तेच वरती येतात, वरती असतात तेच खाली जातात. म्हणून- गरीब और गरीब होते जात आहे. ब्रिझर बॉयची स्पर्धा युट्यूबला सर्च मारा, गुगलवर जाऊन ब्रिझर सर्च मारू नका, नाही तर वेगळी साईट येईल तुम्हाला. नाही तर उद्याच्या पिचकाऱ्या आज चालतील. होलीच्या पिचकाऱ्या रंगीबिरंगी. तुझी फेवरेट साईट कोणची आहे? परेरा साईट बोललाय यार. कलम रानगाव आमच्या बाजूला जे चांगली बॅटिंग करतात ते हिमालयाला माहिती आहे तर कसा बॉल पिच होतंय कसं काय. रवी डवला या सध्या पक्का फॉर्म मध्ये आहे प्लेअर. निखिलला बीट केलाय बाई. खावाची कामं नाही. निखिल सारखे बॅटरला तू डॉट बॉल घेशील. हाय रवी डवले क्वालिटी आहे तशी. मग तुला कोणची क्वालिटी नाही वाटते ते सांग. मला तर क्वालिटी नाही वाटत आहे संत्याच्या. संत्यादा काय करते तुला? संत्या चांगला माणूस आहे जाम. मग क्वालिटी केला नाही त्याची. खेळत नाही क्वालिटी बाकी सगळ्या, पण संत्याचा एक नंबर माणूस आहे. म्हणजे सॅन्टा क्लॉज सारखा आहे तो. संत्याला उद्या पांडा बनवायचा आहे होलीला. परत त्याही गेलाय पुमाची बुटान, ओरिजिनल बुटान. ओरिजिनल आहे. सगळे महाग असतील टीम. फक्त बॉल भेटला. पुमा लिहिलेला आहे पण नायगाव स्टेशनची घेतलेली आहे. नाही आज सोमवारचा बाजार आहे, त्यांचे असतील. असो कंची तरी आपल्याला काय, आपला हा प्राईजचं वांधा आवाज कवरा. याला त्याला नाव ठेवाला. जाऊ दे, बोल काय म्हणावं घेवाचं नाही, नाही तर डोळ्यांची पाणी विणी काढशील. चालणार नाही. आज विशाल नाईक बघ कंची आल्या गोडदेवशी वाया जुचंदर लगे आहे अंपायरिंग. कांड्यावर मजुरी आईच काहीतरी. मग बॅग आणले न मला वाटते 7 नंतर हावली पडेल. गेल्या वर्षी हावली पडली ती, मी बघितले ती न ते हावली नचिकेतचे ती आहे मॅच. तर जी हावली पडली ती 12ला डायरेक्ट ॲम्ब्युलन्स मागून नेली. टेम्पो चालले असता, ॲम्ब्युलन्सची गरज नव्हती. क्वालिटी बघून नेवायला Quality लागते. आहे, तू हा. असता तर टेम्पो टेम्पो. नाही तर कचऱ्याच्या गाडी नेला असता. हे कसं हे लागते ना. जाऊ दे, रन सांग किती जाईल? 11. 11 रन म्हणजे चांगली टीम आहे. एक कट्टर दुश्मनीसारखी बॅटिंग होईल, बॉलिंग होईल, कारण की दोघं एकच ऑफिसचं वाटतं मला. Follow एकच gang. ऑफिसचा आहे ना, एकच ऑफिसचा. आता डीजे वादकाला थोडी उठुटी आली मधीनच. प्ले सॉन्ग केलं त्यांनी. यशोधर पाटील खुश झाले, हसरा चेहरा आहे. ओपनरची गरज लागली त्यांना. बिना ओपनरची बिल्ली फोडली त्यांनी सकाळी, कारण की त्यांच्या पोऱ्याने 2 6 मारल्या ना, त्याला मक्षी मारलं. पुढचा बॉल. कॅचची संधी होती. भावेश पाटील तू असा काय आवाज करता? आऊ. नक्कीच लेग मारला असतील शनवाचे, तेव्हा त्यांना बसतं नाही आलं. जरा जिमचा जरा फायदा सांग. 3 जिमचा फायदा तर मग बॅटिंग येईन तेव्हा दिसतील. नुसतं बॉल माडावा बिडावा गोदामध्ये पोचतील तू वाटते पण ball. असं काय टीम मध्ये? मी पण आमचा शेवटचा आहे राऊंड. समोर द ग्रेट मराठा आहे. आताच हा. BBPL खेळून आले ना तुम्ही. आम्ही आहेच गल्लीन. प्लॅस्टिक बॉल. आताच तर तू बोललास भाई, जी भारी असते तीच खाली जाते. तुमची हलकी. भारी आहे ना टीम. आमची नाही ग्रेट वाटा भारी आहे. 1 रन येईल का नाही? निखिल आज मनापासून बॅटिंग नाही कराय. काय जाईल, नजर लागले का काय? नाही तर एक चांगला प्लेअर आहे. आपले नायगावचा सगळ्यात टच मध्ये स्टार प्लेअर आहे. वंडर बॉय आहे, एक नंबर. पारकेपणापासून यानं बघायला जावं तुम्ही. जो बारका तू शाळेची बॅग घरात डायरेक्ट मॅच बघायला जावं निखिल पाटीलला. मग निखिल तुला काय डोकरा झालेला वाटते? तुझ्या एवढाच आहे तो, अजून तेवढेच लेवलला आहे. असं असं यावेळी 2 रन डिक्लेअर मध्ये मारले, म्हणजे टोटल रन 14. बॉलचा विचार केला तर 12 ओव्हर जाईल. ओव्हर झाली आहे. चला, निखिल पाटीलला पारितोषिक आलंय. हितेंद्र भोईर त्यांचे जिगरी मित्र. 3 6 मारा, 500 घेऊन जा. निखिल तुमच्यासाठी पारितोषिक. निखिल एक जबरदस्त ऑलराऊंडर प्लेअर आहे ना.
त्याची जर बॅट लागली तर तो 500 रुपये कमवू शकते. तुला काय वाटते? 500चा 1000 होईल. 6 पण मारू शकते तो. ना त्याच्यावर बियर आण. बियर आता हा नच, पण बियर तो पित नाही वाटते. इसकी खांबा लागते. लगातार 3 6 ला आण. लगातार 3 मारा आणि घेऊन जा हितेंद्र भोईर यांच्याकडचे 500 रुपये. पॉलो बॉईज मध्ये बघा सन्नी पण आहे. सन्नी सनी बोकाले का काय? नाही, सनी लिओनी. सनी आपला आहे का? मला वाटतं सनी बोकाले कसा काय यायला नाही का वशी. बॉलिंगला गोर आलाय. बापा बापा फिरवतो यो मिस्टर JPL. कडक बॉलर आहे यो. कॅरेबियन प्लेअर आहे. फॉलो गँग मध्ये फॉलो केलाय वाटतं त्याला. गावदेवीची बी टीम. मला वाटतं गावदेवी बी फॉलो गँग असंच वाटतंय. रुपेश मोरे, निलेश अरविंदेकर आले हमकवून. साप हाड फोडीलेन साप दाताची. एक काढलाय. निखिल आज एनर्जी वे तेवढी दिसत नाही पण पार्थ आहे. क्षमता आहे याचे नो. JPL ला बघितलं होतं अगोदर नियम सांगितलेलं म्हणून, नाही तर सिरीज याला असती. पहिला नियम ठरवित JPL मध्ये, मग तुम्ही ते ऐकत नाही नंतर येता का जगाला आहे. पण तसंच काय आहे वाटते. जिकेल त्यालाच बक्षीस, नाही तर याल 2 राऊंड हारले ना माझी बकरा आहे माझ्या बियरान चालणार नाही. हारल्यावर फक्त हात हलवत जावाचा आहे घरा. मस्त फटका मारला. फटका क्लास होता. संदेश संदेश बघा बुटांना खिल्ल लाविल तर वाटते हो, जास्त उडी शुभम म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम शुभमजी म्हात्रे. युवा कार्यकर्ते आहेत आणि युवा सेना अधिकारी, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. SM फिटनेसचे प्रोप्रायटर. अगोदर वाटलं कोण फॉरेनर आलाय की काय, नंतर बघितलं तर SM फिटनेसचे शुभम म्हात्रे. वेलकम आणि हार्दिक आपलं देखील हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा बघा रुपेश भन्नाट गोलंदाजी मार्कर आहेत. त्याच्यासमोर आहे पार्थ. पार्थसाठी चेंडू आणि बघा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता पण मिस टाइम स्ट्रोक. रुपेश यांच्या हातात चेंडू. आणि कॅच पकडली ना कसा हात केला बघितला. बघितलं कसा हात हात करायची सवय आहे त्याला. 6 करोडच्या आसपास होता हात. पण येस DJ वाजवा गाणं. थँक्यू. हर्षल गिब्स आलाय. साऊथ आफ्रिकेचा प्लेअर आठवेल तुम्हाला, हर्षल गिब्स. तोच आयलाय. आया आया डबल एची बॅट. भावेश सगळ्यात महाग बॅटा घेणारा प्लेअर आहे नायगाव मध्ये. पण बॅट व बॉल लागलं पाहिजे. आज बॅटा महाग असून चालणार नाही, तशी बॅटिंग हो चालेल दादा. कडक प्लेअर आहे, काऊ पण 6 मारू शकते. हर्षल गिब्स. भावेश मैदानाच्या आत. बॉल बाकी आहे फक्त 3 बॉल बाकी आहे. गाडी गाडी नाही ते गाडी नाही चमकत आहे. गाडी साईडला करा. मिरर वगैरे जी गाडी बाजूला आहे. गाडी कोणी लावले मांडवाच्या बाजूला, ती हटवायची आहे. नक्की काय चमकते अंपायर? गाडी. मला वाटलं दुसरंच काय चमकते की काय. रुपेश मोरे मस्त बॉलिंग टाकते. जबरी बघा पुन्हा एकदा स्विंग केला चेंडू होता आणि भावेश कट लागली होती. आवाज सुद्धा इथपर्यंत आला. इथपर्यंत आवाज आलाय. थांबा आउट दिलाय म्हणजे आउट आहे, परंतु आउटसाइड एज ना कहो समजाय म्हणून ते जरा मिस्टेक असते ना. भावेशला एज समजली नाही तर तो चांगला प्लेअर आहे. लगे बाहेर निघते तो. माणुसकी आहे भाई. आता पण माणुसकी दाखविली. हितेश आयला. हितेश भावेश पहिला पाठविला पण हितेश रन कवडा 19 4 विकेट. निखिल असून सगळं कॅच आउट झाले. 2 चेंडू बाकी आहे. 12 रन आले तरी भाई मोठं होतंय. मजा येईल मॅच मध्ये. कारण की त्यांचे 11 प्लेयरचा 11 बॉलर पण आहे. 11 बॉलर पण आणि ऋतिक आजगर आहे ती टीम मध्ये. त्यांना काय घाबरायचं आहे. आजगर डायरेक्ट गुंडालील गिलून असं नाही रे भाई. अहो बघा खोदून ब्लॉक कॉल चेंडू होता. धावू शकतो. किपर लांब आहे. जवळ असता तर तो नियम लागू असता. नक्कीच. आता पुढच्या वर्षा नियम वहीचा सुद्धा बॅनर लावायचा आपल्याला.
पण आज सगळ्यांनी टी शर्ट छापले ना. ऐकू गाणं एक ना येऊ मॅच का ये गाणेवाले वाजव डीजे. सौरभ चिराई कत्तेवाला पान का कत्ता चुना कच्ची सुपारी अजून काय असते रे बीज माहिती नाही मला. मीठा पान, मीठे लोक की पसंद मीठा पान, चिरई. मिठ्ठू पान. निखिलने एखाद सिक्स मारला तर स्कोरबोर्ड जो फायटिंग पाहिजे ना तसं होईल. मजा येईल. एक षटकार मारला तर मजा येईल नक्कीच. षटकार मारलाय, काय षटकार मारलाय, लांब लचक. या बेंबींची आवाज आयला. सासू दमली चुलीन फुकून, जावयाला 90 टाकून आणि षटकार मारलाय घुटना टेकून. काय बोल गोष्टी गेल्या कडक बेंबींची आवाज सिक्स. डीजे जेवण जेवून ये जा. मॅच कोणची आहे बघू आता. टॉसला कॅप्टन नाही सांगता. युवराज डीजे ना अजिंक्य. मला वाटलं ग्रेट मराठाची कशी लागली लगेच. युवराज डीजे चला आपण विशेष सन्मान करतो या ठिकाणी. भव्य सन्मान चिन्ह आणि ही प्रेम ब्रिजर बॉईजचे सर्व सदस्य कोर कमिटी मेंबर ब्रिजर बॉईज चला या आपण बाईंचा सन्मान करायचा आहे. तर आपण सर्वांनी या. कल्पेश भोईर, जयेश भोईर, त्यानंतर चेतन या ठिकाणी आहेत, इतर सर्वजण. ब्रिझर बॉईजचे सर्व सदस्य या ठिकाणी या. कल्पेश भोईर, जयेश भोईर यांना सुद्धा विनंती करतो आपण या ठिकाणी या. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या नावाची चर्चा नेहमीच होत राहिली. जिथे जिथे आम्ही जातो तेथे 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 ज्या व्यक्तीच्या नावाची उच्चारपूस केले जाते, त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते, असे पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातील एक नामवंत समाजसेवक द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी होतोय. सलग 10 वर्ष या स्पर्धेला बकरा त्यांच्या माध्यमातून आलाय आणि जोरदार टाळ्या मोहनदादा पाटील यांच्याकरता. युवा नेतृत्व, युवा कर्तृत्व, युवा वक्तृत्व, युवा दातृत्व नेहमीच त्यांचं पाहिलंय मोहनदादा पाटील आणि त्यांचं बघा प्रेम. द ग्रेट मोहन, द ग्रेट मोहन, द ग्रेट मोहन ब्रिझर बॉईज यांनी सप्रेम भेट दिलं. त्यांचीच ग्रेट मोहन. आणि खरोखरच आज या व्यक्तीबद्दल बोलायचं तितकंच कमी आहे. सलग 10 वर्ष प्रथम आणि द्वितीय पारितोषिक म्हणजे जे काही बकरे आहेत ते बकरे त्यांच्याकडून दिले जातात. त्यांच्या यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं होता. या लाडक्या कार्यकर्त्याचा वाढदिवस मागेच 15 फेब्रुवारी रोजी साजरा केला आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस होतं. टॉस बॉक्स मध्ये असतील अक्षय साठम. अजिंक्य आणि युवराज डीजे काटा काढण्याचा इरादा आलाय. छापा. थँक्यू भाई, आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस जिंकला अजिंक्य संघ, काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण करायचं आणि एकंदरीत समोर युवराज डीजेचा संघ आहे, कितपर्यंत रोखायचा आहे? 30च्या आत. कसं वाटतंय आयोजन नियोजन? खूप छान. थँक्यू. आणि या ठिकाणी शुभागमन होत आहे हॉटेल अक्षित फॅमिली रेस्टॉरंटचे सर्व निलेशजी चव्हाण साहेबांचं. वेलकम निलेशजी चव्हाण, आपलं हार्दिक स्वागत आहे. सकाळपासून आपण बघतोय जो टॉस बॉक्स आहे ते टॉस बॉक्स मध्ये पूर्ण सजावट आहे. हॉटेल अक्षित फॅमिली रेस्टॉरंट, परंतु हे खऱ्या अर्थाने नव्यानेच उघडलेले अतिशय चांगलं हे रेस्टॉरंट आहे. निलेश दादा चव्हाण यांचं सफल उद्योजक, नेहमीच खेळाडूंची पाठराखण करत असतात. पॅकर्स संघ मालकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा त्यांना आपण पाहिलं. त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम. नक्कीच युनिक एकदम हॉटेल आहे हॉटेल अक्षित आणि वेगवेगळ्या डिशेस जे तुम्ही खाल्ल्या नसतील अशा शेप आहेत तिथे आणि वेगवेगळे फूड्स त्या रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि नक्कीच नायगाव मध्ये जो चर्चेचा सध्या माणूस आहे तोच आहे आपला निलेश दादा. एकच वादा निलेश दादा सध्या गावात त्याच्याच नावाची चर्चा आहे. चला SM फिटनेस जिमचे प्रोप्रायटर युवा सेना प्रमुख जुचंद्र आदरणीय शुभमजी म्हात्रे त्यांचा आपण सन्मान करूया. चेंडू बंधू चेतन पाटील यांना विनंती करेन की आपण त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे.
सपोर्टेटिव्ह पर्सन आहेत. टॉवर फॅन बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर करता त्यांच्या वतीने आल्यात आणि शुभम म्हात्रे नेहमीच चांगला सपोर्ट करतात. एकदा जोरदार टाळ्या शुभमजी म्हात्रे यांच्याकरता. थँक्यू शुभमजी म्हात्रे. चांगले खेळाडू, चांगले फिटनेसमॅन आणि तेवढाच चांगला सपोर्ट ते करत असतात. आया 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 गेलाय. यो कोण आऊट झालाय? कुणाल कुणाल मडके मटकं फुटलेलं आहे कुणाल मडकेचं. मातीचा काळा होता. काली हरण होती मैदानामध्ये, त्यांचा गडी बाद झालेला आहे. आय 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 रे देवा, काल मटकं फुटलं सांगतस. मटकं फुटलं, बंधूनी मटकं फोडिलं. दादाला विचारलं नाही वाटतं मला आज, नाही तर दादा वेगळी का गेलेला दिसते आज. कल्प्या दादा वेगळी का गेलाय म्हणून आऊट झालाय. या गाड्या असं वाटतं रेसिंग लागले का काय. मधींची गाड्या आणू नका. चाकं काढून हातन देऊ. त्याला बियरचे चाकं लावू. नाही यो कंचा प्लेअर आहे जो मस्त बॉल फिरवत आहे. गावदेवी वाकी पडायचं आहे मला यो वाटतं. तर भाजी आहे. मनीष म्हात्रेने रेडी केलाय त्याला. चला आपण सन्मान करूया. या ठिकाणी आपण पाहतोय द बेस्ट फॅक्टरी जिमचे ओनर आदरणीय रोशनजी म्हात्रे, फिटनेस मॅन, आणि या स्पर्धेला त्यांनी देखील चांगला सपोर्ट केलाय. द बेस्ट फॅक्टरी फायनलच्या टीमला 1 महिना मेंबरशिप फ्री आहे. ही ऑफर त्यांनी लावले 13 म्हणजे 26 खेळाडूंना. आणि या स्पर्धेमध्ये जे जेवण आहे, भोजनाची व्यवस्था त्यांच्या वतीने आहे. जो काही खर्च आहे तो रोशन म्हात्रे यांच्या वतीने. द बेस्ट फॅक्टरीचे सर्व एकदा जोरदार टाळ्या. आणि रोशन दादांना हार्दिक शुभेच्छा. फिटनेस चांगला त्यांनी मेंटेन केलाय आणि जयूला चांगली फिटनेसचा नॉलेज आहे. शुभम म्हात्रे आणि रोशन दादा यांच्या जिम विषयी काय म्हणशील? नक्कीच, यांनाच बघून आम्ही मोठं होतो. यांना बघून आम्हाला वाटायचं असं फिटनेस करू, फिटनेस पाहिजे. यांनाच बघून आम्ही मोठं. नक्कीच आमच्या मामाचा मित्र सुद्धा आहे शुभम. ते आमच्या घरी यायचे तेव्हा मला पण असं वाटायचं यांच्यासारखी बॉडी मला पण पाहिजे. मग तशी का नाही केली तुम्ही? बनवणार, थांबा. सध्या वय बारका आहे, त्यांचा वयाचा होईल तेव्हा होईल. 2 जीवाचे आहेत तुम्ही म्हणून. अजून 5 बाकी आहेत. रवी बिश्नोई नाही, रवी डवला आला. बॅटीने चिकनपट्टी लावून आल्या वाटते. ग्रेट मराठामध्ये या खेळाडूला ॲज आयकॉन प्लेअर म्हणून बोलवला जातो. साईड केले जाते रवीला बघून. बघू आज बॅटला दोरं केवढं लावले नाही. होलीचं दोरान का कंच दोरान समजत नाही मला. भगतचं डोरा आणि मला वाटते भगतचं. हीच त्याची फिरकी आहे. संक्रांतला ती दोरं ते येतं पतंग उडवाला कामी येतं. बघू आता त्याच्यावर संक्रांत येते का काय. एक काळा मांजा आहे आणि एक लाल मांजा आहे. घष्टी पण. आणि तुला काय म्हणायचं? काला म्हणजे आऊट जायला. काला मांजा आउट झाला, काली हरण आउट झाली. म्हणून केवढं काय काय ऐकायला येतो. ठेसबीज लागावी. षटकार हॅट्रिक होता आणि षटकार मारलाय बंधू यांना. दुबई रिटर्न, दुबईला पाठवलाय चेंडू. सध्या वसई विरार रिटर्न आणते. वाकी पाडेन बॉल. कडक मारला, एकच मारला पण कडक मारला रवीने, म्हणून त्याला नेतन सगळी काय. आता बोलू शकतो रवी डवलाला घेऊन तुम्ही साईड बनवू शकता ना. आजू साईड बनवले. 4 बॉल 6 जायले. कडक फटका, क्रॅकिंग शॉट. आणि बघा निखिल कुठेतरी आज काय बघा काय बॅकअप आहे. बॅकअप नसला तर लवकर पॅकअप होते, पण पॅकअप होण्यापासून वाचवले पार्थ यांनी. अक्षय बाडकरचा पार्टनर तो पप्पू तोडकर. नक्कीच पुन्हा एकदा बंधू त्यांच्या समोर आहेत. रवी. ओ बघा काय चेंडू होता. प्रेम पाटील याच्या हातात चेंडू. प्रेम आणला असते पण आपला प्रेम. भावेश काहीतरी बोलला मला वाटते. प्रेम आणला असते पण यो प्रेम आपला जो आहे तो चांगला माणूस आहे. 1 ओव्हर रन झाले 9. 12 मध्ये पाहिजे 17. 12-17
तुला असं वाटतंय का बॅटिंग वाले जिंकतील? असं नाही. बॉलिंग वालीन का 3 प्रॉपर बॉलर नाही. बिझर बॉयची स्पर्धा बॅटरच्या ऐवजी बॉलर वर जास्त निर्भर असते. ते तर आहे. प्रॉपर बॉलिंग अटॅक असला ती मॅच जिंकू शकतात. नक्कीच बघू 17 आहे, बघू कोणच्या वेळ येत आहे खतरा. सँडी अजून नॉन स्ट्राईकलाच आहे, काय अजून दिसतं पुमाचे बुट घालून आलाय फक्त बस. सँडीला काय बोलतात रे? टोपण नाव त्याचं काय आहे? सँडी द फुकण्या. असं काय ना काय बोलू नको. कुशान कुशान बघा TCP लाईव्ह वर चमकतोय. जबरदस्त. नाही टीम मध्ये जागा तर कमीत कमी अंपायरिंग तरी करू. पहिला चेंडू फुलटा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आणि पुन्हा निखिल हात चेंडू खाली आणि कॅच ड्रॉप. आज मी सांगेन का निखिल ते बॉडी लँग्वेज मध्ये नाही आहे. आज वेगळी माइंड मध्ये आहे. निखिलला मी आवडत चुका करताना कंचेच मॅच मध्ये बघितलं नाही. एक तर बॅटिंगला, परत फिल्डिंगला, आता बॉलिंगला आल्या आल्या चांगला बॉल टाकील ता पण चुकी झाले. दिवस खराब असलं ना का अशा घटना घडतात. दिवस खराब आहे नक्की. उद्या होली आहे, होलीच्या दिवसा लिंबू फिरवा तर जरा. महेंद्र भक्ताचे जावायला लागेल मला वाटते. आपले का भगत ठेवलाय महेंद्र भगत? नाही तर आहेच मोऱ्या मामा मंथन बाबा. बाबा त्याचे नको, उलटे पिसाचा कोंबडा लागेल. यो भगत कॅमेऱ्यावरशी सांगेल का काय काय कसं कोण खेळतंय. आई बघा सँडी यांचा मोठा फटका खेळायचा होता पण सॉफ्ट आणि चिराय चेंडू खाली. टुचूक मारले ते एकदम टुचूक शॉट. चुक मारलेला एकदम सुपले शॉट मारायचा होता पण. कम ऑन डीजे. आया आजगर एक प्रकारचा राक्षसच वाटते बिचारा. ऋतिक पोरा याच्या नादाला नको लागू, यो जनावर झालाय. कंच जनावर आहे ह्यो. आजगर. गेले ऋतिक बोलल्यावर याला कोण ओळखत नाही पण आजगर बोलतात नक्कीच ऋतिक. तो जर फॉर्मला आईला ये ग्राउंड वर त्याने पक्केंद चक्क मारले. तुला माहिती नसेल. प्रॅक्टिसला बॉल भाषवित आहे. प्रॅक्टिसला नाही टुर्नामेंटला दरवेळी एक तरी 6 मारते. त्याचा रेकॉर्ड आहे. एकच पण आता वाटते 2-3 सिक्सरची गरज आहे. 10 झाले 16 निखिल पाहिजे. आहे. निखिल कमबॅक करणारा बॉलर आहे. त्यांनी लगेच कमबॅक केला. बाई एक चुकी झाली पण ये वेळी लगे विकेट घेतला. आता आजगरला गेलेल का आजगर अटॅक करील. तेच आता आजगरनी जर शेपटी मारली तर नक्कीच चेंडू जाणार सीमारेषा पार. आजगरला शेपटी असते का पण? सेफ्टी असते ते काय. शेपटी तर माणसाला असतंय, तिसरा पाय पण असतंय. काय कंचा माणूस बघितलं तुम्ही असा? या बॉल गेला डीप मध्ये. फिल्डर आई गोलवा फाटला. कापला चौका. नक्कीच जर माणसाचा दिवस खराब असतो तर काय पण होऊ शकते. कम ऑन डीजे. थँक्यू. शेंगावाल्याला विनंती आहे उद्या पण असाच कार्यक्रम आहे. उद्या पण ये. उद्या तुला शेंगा नाही खपल्या चॅलेंज देईन. इथून असे लाईन असते बसलेली पंगत. तुला मॅच असेल म्हणून नाही. उद्या बिंदास येतो मी सांगतो. रन 9 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. 14 झाले. 12 पाहिजे. आता काहीतरी ओ स्लोवर चेंडू होता, फिरवला चेंडू होता. एक उचायलाय पण आता 8 मध्ये 11 पाहिजे. मॅच भंकस मध्ये अंगाव येते का? भंकस अंगाव येते माहितीये तुला? आज आपले येऊ शकते कंप्लेंट. काय नाही मार खाऊ तर दोघं खाऊ, एकालाच खाऊन फायदा नाही. दोघे नाही भाई, तू एकटा का? मला तुझी जोडीला घेऊ नको. कल्पेश भोईर देखील मॅचचा आनंद घेतात. लोकसत्ता पत्रकार आहेत कार्यरत आणि त्यांचा आवाज पण येईल आज. एक रन कंप्लीट. भाईची एक वेगळी चार्जिंग आहे. एकदा जो फायर झाला का भाई कोणला ऐकाय नाही. म्हणजेच रवी डौला. आता 7 मध्ये 10 पाहिजे. म्हणजे रन जाईल टोटल 16. 3 विकेट गेले पण 7 मध्ये 10 करायच्या. काय वाटते तुला? पण भले निखिल यांनी एक षटकार खालाय पण एक चौका खालाय पण त्यांनी काहीतरी रन थांबून ठेवले. मग तू खांडली तर लावडा. रवा काढतो जरा, रव्याची ऑर्डर राहिले 2 किलो.
म्हणजे रोजचं आहे तुझं हे काम. म्हणजे केक मध्ये तो नसते ना. केक गॅलरी रव्याचा केक पाहिजे तर याचे संपर्क साधा. काजू बदाम सगळं भेटेल. रव्याचा फ्लेवर वेगळा आहे पण. सात बॉल दाची गरज. काय वाटते मॅच फसलाय. मॅच फसलाय. तू फसत चालला झालो आलो. घरा वाटते पाठण आलाय आज. सात दहा बघू. ओ फुल बॉल वरती एक टप्पा एक डब्बा चौकार. चेंडू चौकार शिमाऱ्याच्या पाय आणि स्टँडीने लावलाय. सहा बॉल सहा पाहिजे. तुला माहिती आहे ग्राउंड वर 6 बॉल 4 6 बॉल 5 होत नाही. चेतन म्हात्रेने 6 बॉल 5 नव्हतं करून दिलं तर बिजा बॉलर त्यांचं 6 बॉल 4 नव्हतं करून दिलं तर तुला कसं वाटतंय. अंदाज काय येते होईल मॅच टप लगेच हवा निघेल. काय होऊ शकते क्रिकेट आहे काय आपण सांगू नाही शकत. नाही आपण सांगतो पहिलाच. कोण जिंकेल कोण जिंकेल मग 6 मध्ये 6 कोण जिंकेल? मात्र दिसणं आपलीच पहिलं पडेल. बक्षीस तूच देऊन टाक पहिलं बक्षीस. अजून पहिली मॅच तर जिंकू दे. तुम्ही काय पहिले मॅचला बक्षीस घेतले का? आता तुला सगळं समजतंय तू सगळं पहिले सांगतोय. ट्रिप 2000 येतं रिक्षावर लगेच. याच्या नंतर मॅच 7वा. ही 6वा हा मॅच 6वा आहे. काहीतरी रिफ्लेक्शन होत आहे ना ग्राउंड मध्ये. थँक्यू. कोण चमकेल आज तुला वाटते? चमकेल तर मला वाटतं भावेश. कला- भावेश चमकेल आज. भावेशच चमकते आज. दिवेश आहे. दिवेशने दत्तावली टीमला पक्क्या मॅच जिंकून दिले. तुला माहिती आहे पक्क्या मॅच जिंकवेल खरंच. आज जिंकवेल का? जिंकवायला पाहिजे पण मॅच टफ जायला पाहिजे. कोण पण मॅच जिंकू. टफच होणार आहे कारण की एक बाजूला दिवेश आणि एक बाजूला आहे रवी. भुचाच्या समोर आहे डौला. डवला म्हणजे ढवला डवील करणारा का बिजाय? डौला रवी डौला. आता तो फॉर्मला आहे. भाईनी 6 मारले आणि त्याच्यावर बघा बॅट ब पट्टी कवड्या बाबा मांजा लावलाय बॅटवर. बघू काय करते. या आडव्या बॅटने समोर केलं. निखिल आहे. आता चूक करेल का नाही निखिलला माहिती आहे. पहिला एकदा दोनदा ठीक आहे. एकदा दोनदा माफ करील तो. दादा नाही 5 मध्ये 5. चुकी होत आहे माणसाकडून पण आवऱ्या पण नाही व्हायला पाहिजे. पण दिवस खराब असतात तर काय नाही होत. नक्की श्रुतिक बघू आता काय होतं चेंडू. ओ मोठा फटका खेळायचा होता. या आज मला वाटतंय लाईव्ह मॅच नसतील ना तर कजा असतं दोघांचं. 100% लाईव्ह नसती तर कजा असतं दोघांचं. नाही रे त्याच्यात तर नाही करणार. खास मित्रांचे होते का मिसअंडरस्टँडिंग होते पण रे. ऋतिकला माहिती आहे ऋतिक मी मारू शकतो. नक्कीच बघू आता काय होत आहे. ऋतिकला काय रवी कमजोर वाटला असं. एक राऊंड तो रनआउटच होते. काय गरज नव्हती पण ना. रवी ढवला फक्त रन आउट होते एक राऊंडवर. विकेट होता तर मला दिसलाय. नाही रवीला गरज नव्हती पण काय. ऋतिकला माहिती आहे मी मारेन. शोर आहे. तुषार पाटील पाये रिझर्व बॉयचे सदस्य आहेत. जुने जाणते त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात आणि प्रशांत उर्फ बाबू यांच्यासाठी देखील खास शुभेच्छा आहेत. आणि निशांत पाटील वॉइस ऑफ पाये आमचे जवळचे मित्र त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. आज ते वेगळा आवाज ऐकत असतील आमचा. आज मजा आहे कारण की आमच्या बाजूला भगत आहे महेंद्र भगत. 4 बॉल 5 पाहिजे. बाप्पा बंकस नाही पाहिजे आता. 4 बॉल 5 जयू बंकस नाही. नाही तर मॅच 5 अंगावर आलाय. बंकस मुले बघू 4-5. अपील केले पाय मोडलाय का काय. बाप्पा गडबड पण एकच चमकतोय तो भावेश. त्याचे का बॉल गेलाय. 3 मध्ये 4 पाहिजे.
3 मध्ये 4 काय पण होत. एक बॉल कहो एक बॉल एक नाही होत, पण एक बॉल 6 नक्कीच होत आहे. ते दिवसात आपण बघितलं वसई रवी वाघमारे यांनी एक काय षटकार मारला होता. जबरदस्त आठवते अजून स्टेटस असतील काही. जबरदस्त. ते दिवसात पुढच्या दिवसात त्याचे जी रील्स बघतो त्याच्या फक्त रवी दिसतंय. एक बॉल 6. रवी वाघमारेची सगळ्यात पहिला रील्स कोणी ठेवली ती क्रिसिल मस्ताननी. क्रिसिल मस्ताननी परवाच्या दिवशी 1 बॉल 6 मारला. कडक मध्ये कडक वसई विरार फिमेल लीग ग्रेट मराठ्याने गाजविली नाही, यंगस्टर गाजविली नाही तर सांगतील एकेच टीमची कला नाव घेत. आपली त्यांची टीम होती असणं मोठ्या प्लॅटफॉर्म वरती गेली न जिंकली, जरी टॉप हरली 8 तरी मध्ये जिंकली. राहिलीच. आता मॅच पक्का इम्पॉर्टंट आहे. 3-4 पलटवार बॅक टू द बॉलर. आया अजून एक रन आउट. खाजरी गेले. नाही कंच डब्बा चालले दादा. ही आपली गँग आहे, यांच्यावर कारवाई नाही आहे. बिंदास गाडी आणा मध्ये SSC बॅचला बिंदास येतो थोडे वेळ. 2 बॉल 4 ची गरज म्हणून सांगितलंय का मॅच मध्ये कव पण काही होईल. तू बोललेतस ना, बरोबर बोललेतस. तुझा पाय काय आण, पाय हान खाली, ये तिसरा माझ्या पाय पण खाली. आहे. तुला पायाशी मारला पाहिजे. 2 बॉल 4. कारण की पाये वशीच आलता. शुभेच्छा पायावशी आलत्या नक्कीच. तुषार पाटील आणि पाटील. परेशान दा याला शुभेच्छा आल्या होत्या. उर्फ बाबू कोण आहे शोधा, 500 रुपये लगेच घ्या. प्रशांत उर्फ बाबू कोण आहे शोधा, लगे 500 घेऊन जा. नक्कीच आंब्याखाली वाटते 15 ऑगस्ट होणार आहे. सगळी सफेद घालून आले. नाही आपली टीम आहे भाई. टी शर्ट दिले लगेच मागतील नाही तर. आपल्या टीमला बोल नको काय. ते तेजाला बोल काय बोलायचं आहे तो. तेजाने आज किती काय खाल्ले पिल्ले बघायला लागेल. तुला जादू बघायचे असले तेजा का ताटन मटन ठेव, 2 मिनिटं अशी मुंडी वलव, मटन गायब. जादू वेगळी आहे त्याची. 2 बॉल 4 ची गरज. जाऊ मॅच का पहिला. 2 बॉल 4 कडक मॅच. कडक मॅच मध्ये फुल मजा येईल आता. 2-4 टप मॅच. पुन्हा एकदा आता ऋतिक याला रनआउट करेल का काय. भावेश मात्रे त्यांची पक्का पिसलेल. ऋतिक काय करतस. भावासनी एंट्री टाकले, भाऊसच वाट लागायला लागले, पण अजून मॅच खपले नाही बाबा. 1 बॉल 1-4 करा साहेब. पलटवार हाय व्होल्टेज मॅच. नाही या मॅच मध्ये मी सांगितले बंक सांगावे येते. मी सांगितलं 6 बॉल 5 होत नाही, 6 बॉल 4 होत नाही, 6 बॉल 6 होत नाही. आणि आता 1 बॉल 4 राहिले. तुला बंकस वाटले. बंकस तर नाही वाटत आहे, पण हे बघूया एक चेंडून काय पण होऊ शकते. विकेट होऊ शकते, चौका मारू शकते, छक्का मारू शकते. तुमच्याकडे प्रॉपर 3 बॉलर असलं तर शेवटपर्यंत ना. दिवेशनी अनेक वेळा दत्तावलीचे टीम मध्ये खेळताना मॅच काढले, पण ऋतिक आहे. ऋतिकचं आवडतं मैदान आहे. ऋतिकला आठवावं लागेल 2-3 वर्ष अगोदर रॉकस्टार चषक ना, तेव्हा 2 मध्ये 11 पाहिजे, 2 6 मारलेलं त्यांनी. आज 1 मध्ये 4 पाहिजे. एक असा महाराज आहे की त्यांची भावेश सांगेल यो माझा भाऊस आहे. नाही 1 डॉट केला तर भावेशच मग काहीतरी भावेश सांगेल. नक्की जर षटकार मारला ऋतिकने तर भावेश खांद्यावर घेईल. जर ऋतिकने डॉट केला तर खांद्यावशी आपटेल. म्हणून आता होली चषक आहे, रातचे धमाका होईल. 1 बॉल 4 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. होली चषक अंतिम गोल्डन बॉल आणि जबरदस्त मॅच. 1-4 ला पुन्हा एकदा ट्विस्ट. दबाव बियर वरती खालती जिरई नाही तशी मॅच फिरतय नाशी फिरले. वाईट बॉल आलाय. 1 मध्ये 3. काय वाईट काम केले. ऊन झाले ना, एकदम मैदान सुद्धा गरम आहे आणि मॉल सुद्धा गरम आहे. आणि दर्शक बघा कवरा 1.5 ते 1-2 लाख दर्शक. म्हणून तर सांगतो का बाकी टुर्नामेंट गेल्या उडत, ही टुर्नामेंट खास आहे आपली बिझर बॉईजची. होली चषक, होली धमाका. 1 मध्ये पाहिजे 3. पुन्हा एकदा ऋतिक करता एक चान्स आहे, दिवेश करता एक गोल्डन बॉल टाकायचा. 1-3 बॉल केलाय आडव्या बॅटने. मिड विकेटला बॉल जातोय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हातामध्ये बॉल फेकी केले आणि पाहूया 3ऱ्या धावेचा प्रयत्न. बेल्स डाऊन झालेत
नक्की घडेल काय? इथे धावा धावून काढायच्या आहेत, रन आउट. आणि आता 1 रनची किंमत 1 वर्षानंतर समजेल. म्हणून रवी बिवीला जे आउट केलं, एखाद रन असता तर ते जिंकलं असतं. काय अजून कमिटी सांगते की काय करायचं, चेंज करायचं नियम? लगेच फॉलो गँग पतू पॅकर सांगेल नाही, म्हणून सांगितलं की लो स्कोर असला तरी निखिल पाटील ना त्याच्या टीम मध्ये ती क्षमता आहे कमबॅक करायची ना. तो कमबॅक केलाय. दिवेश करता टाळ्या झाल्या पाहिजे. 6 रन डिपेंड केलेत. टाळ्या वाजवा दिवेश साठी. दिवेश 6 रन डिपेंड केले. या दिवेश मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी पाहुणे देखील आलेत. सेव्ह वॉटर ड्रिंक बियर. थँक्यू भावेश म्हात्रे. या भावेश म्हात्रे आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हा. चांगला सपोर्ट या स्पर्धेला करतात. 8 लाख 1 रनची किंमत 1 वर्ष वाट पाहावी लागेल. वेलकम कल्पेश दादा, आपलं हार्दिक स्वागत. चला आपण मॅन ऑफ द मॅच दिवेशला देतोय. आणि हरलेली टीम फॉलो गँग, फॉलो गँग आपण देखील ट्रॉफी घेण्याकरता या. जरी हरलात तरी तुम्हाला 10व्या वर्षाची एक जबरदस्त ट्रॉफी आहे. लुझिंग टीम या भावेश आहेत. भावेश हार्ड लक पार्ट ऑफ द गेम, परंतु तुम्हाला या स्पर्धेची आठवण म्हणून ट्रॉफी आहे. दशकपूर्ती ही ट्रॉफी आहे. निलेशजी चव्हाण यांना विनंती करेन की आपण ती ट्रॉफी द्यायचं. निलेश चव्हाण आपण ती ट्रॉफी द्यायचंय. या भावेश भावेश आपण यायचंय पहिला फॉलो गँगचे. हार्ड लक, टफ लक, बेटर लक नेक्स्ट टाइम. परंतु चांगला खेळ झाला या टीमचा. दशकपूर्ती ही ट्रॉफी आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. तर दिवेशला मॅन ऑफ द मॅच आहे. आणि त्याचा उल्लेख संदीप सर तिथून करतील की स्पॉन्सर कोण कोण आहेत, ते स्पॉन्सरची नावं पोचवली जातील. कोल्ड्रिंक आहेत, कोल्ड्रिंक्स आहे कल्पेश भोईर यांच्याकडून. त्याच्यानंतर ही कॅप जर आपण बघितलं तर अर्थातच आशिष पाटील जोचंद्र यांच्याकडून एक कॅप आहे. गॉगल आशिष पाटील यांच्याकडून सुद्धा आलेलं आहे. घड्याळ सागर